सामना सुरू झाल्याची पंचांनी खेळून गेले चढाईचा पार पाडण्यासाठी एक नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा आपली खेळी सजवतोय. सुरेख सुंदर असा खेळ केकेडी दापोली संघाचा आपण नक्कीच अनेक मैदानावर पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे श्री सीमामाता सालदुरे संघ याही खेळाचा खेळ याही संघाचा खेळ आपण अनेक मैदानावर पाहिलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये अंतिम विजयापर्यंत लढत मारणारे असे दोन्ही संघ आहेत. एक चांगल्या प्रकारची लढत पहिल्या फेरीमध्ये एकमेकांसमोर येत आहेत ते मोडूट नगरीमध्ये कोण बाजी मारणार आणि पुढील फेरीमध्ये दाखल होणार तमाम क्रीडा रसिकांची उत्कंठा नक्कीच ताणली जाणार आहे. पहिली सुंदर अशी पकड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते केकेडी दापोली संघाच्या वतीने. आपले इरादे नक्कीच स्पष्ट केले. एक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे तो केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून. दरम्यान चढाईसाठी 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा आपली खेळी सजवतोय. सीमामाता सालदुरे संघाच्या क्षेत्ररक्षणात दोन्ही बलाढ्य असे संघ आहेत. तुल्यबळ असे संघ आहेत. आता मात्र सुरेख अशी खेळी सुंदर अशी खेळी एकूण प्राप्त केल्याचे पंच कोण करतायत. एकाएकी पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय. सीमामाता सालदुरे संघाचा गुण जमा होतोय. केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये एक गुण जमा होतोय. रायडर बाद करतोय पंच. दरम्यान चढाईसाठी 1 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार झालाय. 4 खेळांचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. पाहायचंय कशा प्रकारची खेळी सजवणार आहे तो केकेडी दापोली संघाचा हा चढाईपटू. अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत. एक आक्रमक सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यात खेळ मात्र शंकर नाहीये. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं भरपूर असं मनोरंजन या चालू स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच होताना आपण पाहतोय. स्पर्धेचा कालचा दिवस अतिशय सुरेख असा आपण संपन्न केलेला आहे आणि कालच्या पहिल्या दिवसामधून श्री दत्त कबड्डी संघ लाडगर हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरलाय. पाहायचाय आजचा दुसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातून कोणता संघ आपला सर्वोत्तम खेळ सादर करत अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आणि कोण मारणार श्री भैरवनाथ चषक याचंही उत्तर आजच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान चढाईसाठी 8 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू 3 खेळांच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवण्यासाठी तयार होत आहे. सुंदर असा पद्धत आली ते करता आपली खेळी सजवतोय. 2ची 1 साखळी एक खेळाडू स्वतंत्र भाषिक क्षेत्ररक्षण आखले श्री सीमामाता सालदुरे या संघानं. दोन्ही बलाढ्य अशा संघ आहेत. एक अटीतटीची अशी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका वाटत नाही. या दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी श्री सीमामाता सालदुरे संघाचा चढाईपटू तिसऱ्या चढाईचा इशारा येतो केकेडी दापोली संघासाठी आणि सुरेख लाट भिरकावत कोपरा रक्षकाला टिपण्यात यश येते. अनेक बाद होतोय. मोठा धक्का मिळतोय. सीमामाता सालदुरे संघाला गुण जमवतोय केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये. चढाईचा भाव वाढण्यासाठी 11 नंबरची जर्सी परिधान केलेला अष्टपैलू असा खेळाडू सीमामाता सालदुरे संघाचा आर्यन कथेकर चढाईचा भाव वाढण्यासाठी सज्ज झाला. आता मात्र सुरेख अशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी. पंचांची 2 बोटे आकाशाच्या दिशेने 2 गुण जमा होत आहेत सीमामाता सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. अतिशय सुरेख अशी खेळी आर्यनच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान चढाईसाठी 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा अतिशय सुरेख सुंदर असा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आक्रमक खेळ करण्यासाठी नक्कीच सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं भरपूर असं मनोरंजन करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आपण पाहतोय. कोण बाजी मारणार आणि पुढील फेरीमध्ये दाखल होणार तमाम क्रीडा रसिकांची उत्कंठा क्षणाक्षणाला नक्कीच ताणली जाणार आहे. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची आपण उत्कंठेने वाट पाहत होतो ती मानाची सन्मानाची स्पर्धा कालपासून सुरू झालेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ मुरुड भैरीचा कोण यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य तालुका स्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जेणेकरून तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहता यावा. त्याचबरोबर एक नवोदित खेळाडूंना एक चांगल्या प्रकारची संधी प्राप्त व्हावी हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवून मंडळाच्या वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचं नक्कीच आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अनेक स्पर्धा या आपल्या तालुक्यामध्ये संपन्न होत असतात आणि त्यातून अनेक नवोदित खेळाडू एक चांगल्या प्रकारचा खेळ सादर करत जिल्ह्यावर राज्यापर्यंत मजल मारत असतात आणि हीच आपल्या स्पर्धेची एक चांगल्या प्रकारची पोचपावती आपल्याला मिळत असते. आता मगाशीच मी आपल्याला सांगितलं की श्रेयस नाले याची एक चांगल्या प्रकारची निवड नक्कीच या पुढील काळामध्ये झालेली आहे. या आपल्या तालुक्यासाठी एक अभिमानाचे मानाचे सन्मानाचे तुरे नक्कीच आपल्या दापोली तालुक्यामध्ये रोवले जात आहेत आणि दापोली तालुका आपला नक्कीच नावारूपाला येतोय. आपल्या तालुक्याची नक्कीच चर्चा अनेक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये होताना आपण पाहतोय. हॅलो, आज जर आपण आमच्या ग्रामपंचायत सदस्य सवनी चव्हाण यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. आमच्या मंडळ मंडळाचे उपाध्यक्ष श्री मोहनजी कटावळे यांना विनंती करतो की
आपल्या सदस्य यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. मोहनजी गटाव याला विनंती आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान आहे, त्यांनी तो स्वीकारावा. धन्यवाद. त्याचबरोबर दर्यासागर अध्यक्ष नम्रता देवगरे यांना व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली, त्यांची मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दर्यासागर महिला मंडळ अध्यक्ष यांना विनंती आहे, तसेच जाणव सेवा मंडळ अध्यक्ष यांनाही विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांची मंडळाच्या वतीने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दक्षिण विभाग महिला मंडळ अध्यक्ष यांनाही विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यावं. मधला विभाग महिला मंडळ अध्यक्ष सौ नम्रता देवगरे यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. मी सलोनी चव्हाण यांना विनंती करतो, त्यांनी महिला मंडळ मधला विभाग महिला मंडळ अध्यक्ष यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं. मंडळाच्या वतीने महिला मंडळ अध्यक्ष नम्रता देवगरे यांना सन्मानित करण्यात आहे. त्याचबरोबर दक्षिण विभाग महिला मंडळ अध्यक्ष यांचाही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. सगळे चव्हाण यांना विनंती आहे, त्यांनी दक्षिण विभाग महिला मंडळ अध्यक्ष रोहिणी लाल यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं. धन्यवाद. या सन्मान सोहळ्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानात. कबड्डीचा थरार पाहण्यासाठी सुरू असलेला सामना सीसी ममता चांदोड विरुद्ध केकेडी दापोली या दोन तुल्यबळ संघादरम्यान. चढाईचा भार वाढवण्यासाठी 4 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आपली चढाई संपूर्ण माघारी वळतोय प्रत्युत्तराला चढाईसाठी. 14 नंबरची जर्सी 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला आर्य शेवडे चढाईचा भार वाढवण्यासाठी सज्ज होतोय. 3 खेळांचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चतुर असा चढाईपटू सीसी ममता चांदोड संघाचा. आणि आता मात्र सुरेख अशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. गडी टिपल्याची कोण करतोय, पंच खेळाडूला बाद ठरवत आहेत, गुण जमा होतोय. सीसी ममता चांदोड संघाच्या खात्यामध्ये अतिशय सुरेख असा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईचा इशारा केकेडी दापोली संघासाठी. 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार होतोय. सीसी ममता चांदोड संघाच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख सुंदर असा सामना, रंगतदार सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्षणापासूनच दोन्ही संघांनी एक आक्रमक खेळ खेळण्याची सुरुवात केलेली आहे. चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही मातब्बर असे संघ आहेत. एक कशा प्रकारचा सामना शेवटपर्यंत रंगणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान बोनस गुण प्राप्त झाल्याचे पंच कोण करतायत, गुण जमा होतोय. केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. 2 खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा आपली खेळी सजवण्यासाठी तयार होत आहे. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे. सुरेख अशी खेळी करतोय, सुंदर अशी खेळी करतोय. दोन्ही कोपरे हातरवत आपली खेळी सजवतोय. सीमा ममता चांदोड संघाचा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू सुंदर अशी खेळी करतोय, सुरेख अशी खेळी करतोय. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता आपल्या संघ सहकार्यात माघारी वळतोय प्रत्युत्तराला चढाईसाठी. 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू. चालू सामना संपताच ओढला. पुढील सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना श्रीराम करदे विरुद्ध अमर भारत टाळसरे. दोन्ही संघांना पहिला पुकार. संघनायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचे आहे. अमर भारत टाळसरे विरुद्ध श्रीराम करदे. दरम्यान आता मात्र सुरेख अशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 गडीबाद 4 गुणांची कमाई होत होती. सीसी ममता तुम्ही श्रद्धा बतावे.
दरम्यान चढाईसाठी हॅलो वाडीतून एक छोटीशी शाळा तयारी सरदार महेश बटाळे इथे 80 मीटर धावणे स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर निवड होऊन आता पुढे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्य स्तरावर जी निवड झालेली आहे आणि मंडळाच्या वतीने तिला प्रेमाचे फाद म्हणून तिला आज इथे सन्मान करण्यात येत आहे. व्यासपीठावरील आमचे व्यवसायाचे माजी अध्यक्ष जनार्दन बटाले, त्याचबरोबर मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष मोहनजी बटाळे, तसेच उपस्थित महिला अध्यक्ष यांना विनंती करतो तिने सर्वांनी मिळून या कुमारीचं सन्मान करायचा आहे. तिला पुढील यशासाठी शुभेच्छा द्यायच्या. सर्वांना विनंती आहे तिने श्रद्धा महेश बटाळे तिला मंडळाच्या वतीने सन्मानित करत आहे. धन्यवाद. या सत्कार सोहळ्यात पुन्हा एकदा जाऊया मैदानात. कबड्डीचा थरार पाहण्यासाठी सुरू असलेला सामना असते सीमामाता सालगुरी विरुद्ध केकेडी दापोली. तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय केकेडी दापोली संघासाठी. आता मात्र सुरेख असा क्षेत्ररक्षण भेटण्याचा आटोकाटाचा केलेला प्रयत्न सांघिक पगडीचा सुंदर असा नमुना पेश केला जातोय. सीमामाता सालगुरे संघाकडून हैदराबादचे पंच कोण करतायत, गुण जमा होतोय सीमामाता सालगुरे संघाच्या खात्यामध्ये. सुरेख सुंदर असा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आज सीमामाता सालगुरे संघामध्ये आपल्याला श्री संकुळकर आणि रोहन उके खेळताना दिसत नाहीयेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ठाणे येथे होणारा राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी श्री संकुळकर आणि रोहन उके यांची निवड झालेली आहे आणि सराव शिबिरासाठी ते रत्नागिरीमध्ये दाखल आहेत. तर त्यांचाही आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. सीमामाता सालगुरे संघाकडून हे दोघं खेळ सादर करत असतात, म्हणून आजच्या या सामन्यामध्ये खेळताना ते आपल्याला दिसत नाहीये. ठाणे येथे होणारी ही स्पर्धा ही निवड चाचणी असणार आहे आणि तिथून ती राज्यापर्यंत नक्कीच जाणार आहेत. पाहायचंय कशा प्रकारचा खेळ ते पुढील काळात आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानात. कबड्डीचा तरार पाहण्यासाठी सुरू असणारा सामना असली सीमामाता सालगुरे विरुद्ध केकेडी दापोली असा रंगणारा सामना. आणि आता मात्र सुरेख अशी पकड होतोय, सुंदर अशी पकड हैदराबादची पंच कोण करतायत, गुण जमा होतोय सीमामाता सालगुरे संघाच्या खात्यामध्ये. सध्याचा गुण फलक जर आपण पाहिला तर 14 गुणांवर खेळतोय श्री सीमामाता सालगुरे संघ, तर 8 गुणांवर खेळतोय केकेडी दापोलीचा संघ. 6 गुणांची महत्वपूर्ण अशा आघाडी या क्षणाला महत्वाची आघाडी 6 गुणांची आपण पाहतोय ती सीमामाता सालगुरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान चढाईसाठी 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू श्री सीमामाता सालगुरे संघाचा आपली खेळी सजवतोय. 4 खेळाचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षण भेटण्याचा आटोकाटचा प्रयत्न यश येताना दिसत नाहीये. अभेद्याचं क्षेत्ररक्षण केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. गुण जमा होतोय केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये. 1 गुणाने गुणपत्रक पुढे सरकतोय तो केकेडी दापोली संघाचं. दरम्यान चढाईसाठी 8 नंबरची जर्सी प्रदान केल्याचा रेकॉर्ड 6 खेळांचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय सीमामाता सालगुरे संघाचा. आणि आता मात्र गुण टिपल्याची खूण करतोय. पाहायचंय पंचांचा निर्णय काय येणार आहे. मध्य रक्षकाला टिपल्याची खूण आहे. दरम्यान पंचांचा कोणताही निर्णय येताना दिसत नाही, गुण जमा होताना दिसत नाही. चढाईसाठी 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू सीमामाता सालगुरे संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार होत आहे. संत सावध संयमेशी खेळी करतोय. प्रतिस्पर्धी संघाला न्याहाळत आजमावत आपली खेळी सजवतोय. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा त्याचा आटोकाट असला प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. पहिल्या सत्रातील पुढची चढाई घेऊन सीमामाता सालगुरे संघाचा संघ विरुद्ध अमर भरत टाळसरे
दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. संघ नायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूला खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचंय. तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. उपउपांत्य फेरीचा पहिला सामना श्रीराम करदे विरुद्ध अमर भारत टाळसुरे. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानात कबड्डीचा तरार पाहण्यासाठी सुरू असलेला सामना केकेडी दापोली विरुद्ध सीसी बाबा सांगोल या दोन बलाढ्य संघांमध्ये पहिल्या सत्राला 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. सीसी माता सांगोले संघाच्या खात्यामध्ये तीच आघाडी शेवटपर्यंत राखून यश येते का सीमा माता सांगोले संघाला किती पिछाने भरून काढण्यात यश येणार आहे केकेडी दापोली संघाला. पुढे रचकांमध्ये सूरज करडे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर स्थान बनवायचे. सूरज करडे तिसऱ्या चढाईचा इशारा येतो सीसी ममता सालदोरे संघासाठी. तिसरी चढाई घेऊन 4 नंबरची जास्ती प्रदान केलेला श्री ममता सालदोरे संघाचा चढाईपटू अतिशय सुरेख अशी खेळी करतोय. सुंदर अशी खेळी आरदार अशी खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. निलय असा गुण प्राप्त करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. गुण जमा होतोय सीमा ममता सालदोरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान चढाईसाठी 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा तिसऱ्या चढाईचा पार वाढण्यासाठी सज्ज झालाय. बलाढ्याचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. सीमा माता सालदोरे संघाकडून एक चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा रंगतदार असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई घेऊन आला 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला केकेडी दापोली संघाचा चढाईपटू. आता मात्र क्षेत्रविवाद फसला जातोय. गोल जमा होतोय. सीमा माता सालदोरे संघाच्या खात्यात गुणांची भर पडते. बरोबर क्रीडा मंडळाला मुलाच्या सहकार्य लाभलेले असे सूरज करडे यांचा सन्मान करतील प्रकाश पास्टे. दरम्यान चढाईच्या परवानगीसाठी 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला आर्यन करदेकर श्री सीमा माता सालदोरे संघाचा हुकमाचा एक्का म्हणून संघ ज्याच्याकडे नेहमीच पाहत असतो. आर्यन चढाईच्या बारवण्यासाठी सज्ज होते. 3 खेळांचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पाहायचे कशा प्रकारची खेळी करणार तो आर्यन. 3 खेळामध्ये जर आर्यनला पकड झाली तर प्रो कबड्डीच्या नियमानुसार 2 गुणांची नक्की भर पडू शकते. केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये परंतु सुरेख असा प्रयत्न आर्यनचा गुण मिळवण्यासाठी आटोकाटचा प्रयत्न यश येताना दिसत नाहीये. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केकेडी दापोली संघाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. कोणताही खेळाडू चूक करताना दिसत नाही. दरम्यान रिकाम्या हाताने आर्यन माघारी वळलाय प्रत्युत्तराला चढाईसाठी. 13 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू केकेडी दापोली संघाचा असे कशा प्रकारची खेळी करणार आहे. आताचा जर गुणफलक आपण पाहिला तर 17 गुणांवर खेळतोय सांदोरे संघ, तर 9 गुणांवर खेळतोय केकेडी दापोलीचा संघ. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राला 5 गुणांची महत्वपूर्ण अशी आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. सीमा माता सांदोरे संघाच्या खात्यामध्ये पाहायचा शेवटच्या क्षणाचा निर्णय काय असणार आहे. दरम्यान चढाईसाठी 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू सीमा माता सांदोरे संघाचा आपली खेळी सजवतोय. 2 खेळांचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. संत सावध संयमेशी खेळी करतोय. कोणत्याही प्रकारची घाई न करता एक शांतपणे अशी खेळी संपवतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत आपल्या संघ सहकार्यात माघारी वळलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार आपण मुरुड नगरीमध्ये पाहतोय. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे मी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय तो केकेडी दापोली संघासाठी. 13 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू
दरम्यान रायडर पंच खून करतात, गुण जमवतोय सीसी ममता सालदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. एकंच एक खेळाडू तोही बाद होतोय. दरम्यान एक बाद दोन येतोय. 3 गुणांची भरवशी कामगिरी होत आहे. समालोचक नवोदित असे समालोचक, परंतु तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांची अतिशय चांगल्या प्रकारची ख्याती आहे असे उत्कर्ष कर्देकर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान चढाईसाठी 9 नंबरची जर्सी परतून केलेला चढाईपटू एक सुंदर असा गुण प्राप्त करतोय, गुण जमावतोय. सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. केकेडी दापोली विरुद्ध सीमामाता सालदोरे असा रंगणारा सामना नक्कीच आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारची आघाडी या क्षणाला सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यात आलेली नक्कीच आपण पाहतोय. 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला केकेडी दापोली संघाचा हाताळापटू पाहिजे. एक चांगल्या प्रकारचा संघ आहे. पुढील वेळेमध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रतिकार नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतो केकेडी दापोलीचा हा संघ. तर आता मात्र कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता चढाईपटू माघारी वळला प्रत्युत्तराला चढाईसाठी. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू आर्यन चढाईचा भार होण्यासाठी सज्ज झालाय. केकेडी दापोली संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात चालू सामना संपता चौडरा. पुढील सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना श्रीराम करदे विरुद्ध अमर भरत टाळसुरे. दोन्ही संघांना दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. संघ नायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचं आहे. तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. अमर भरत टाळसुरे विरुद्ध श्रीराम करदे उपांत्य फेरीचा पहिला सामना काही क्षणातच आपल्या समोर सुरू होणार आहे. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मैदानात कबड्डीचा थरार पाहण्यासाठी 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला केकेडी दापोली संघाचा चढाईपटू सीसी ममता सालदोरे संघाच्या क्षेत्ररक्षणात. आता मात्र सुरेख अशी खेळी, सुंदर अशी खेळी, एकाएकी पकड करण्याचा प्रयत्न असफल होत आहे. सीसी ममता सालदोरे संघाकडून एक गुण जमवतोय केकेडी दापोली संघाच्या खात्यामध्ये. स्पर्धेतील आव्हान जर आपल्याला टिकवायचं असेल तर केकेडी दापोली संघाला एक बहारदार खेळ पुढील वेळेमध्ये नक्कीच करावा लागणार आहे. कारण बऱ्याचशा गुणांनी पिछाडीवर आहे तो केकेडी दापोलीचा संघ. 22 विरुद्ध 11 आताचा गुणफलक आपण पाहतोय. 11 गुणांनी पिछाडीवर आहे तो केकेडी दापोलीचा संघ. 11 गुणांची आघाडी या क्षणाला सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यात आलेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राला 5 गुणांची आघाडी आणि या क्षणाला 11 गुणांची आघाडी सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यात आलेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. क्षणाक्षणाला आघाडीमध्ये भर पडताना नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र सुरेख अशी पकड, सुंदर अशी पकड भूषण वेलदुरकर यांच्या माध्यमातून आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत चालू सामन्यामध्ये खेळ करतो तो भूषण वेलदुरकर. सुरेख असा खेळ. चढाईसाठी 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू सीमामाता सालदोरे संघाचा आपली खेळी सजवतोय. संत सावध संयमी अशी खेळी करतोय. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता संत सावध संयमी अशी खेळी करतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत आपल्या संघ सहकार्यात माघारी वळतोय प्रत्युत्तराला चढाईसाठी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक आहे सीमामाता सालदोरे 23 गुण आणि केकेडी दापोली 11 गुण. 23-11, 11-23. हॅलो, जिल्हा लीगचे मालक श्री अजयजी वरवडेकर यांचा शुभागमन झालेला आहे. त्याला विनंती आहे त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने यायचं. व्यासपीठावर त्यांची मंडळाच्या वतीने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान क्रीडा नगरीमध्ये ड्रीमलँड इंचे सर्वे सर्वा महाकाली स्वाबिलचे सर्वे सर्व सर्वांनी अज्ञानी वरवडेकर यांचं शुभागमन झालेलं आहे. सहकुटुंब सहपरिवार सर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सरांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानात कबड्डीचा तरार पाहण्यासाठी. सुरू असलेला सामना सीमामाता सालदोरे विरुद्ध केकेडी दापोली या 2 तुल्यबळ संघादरम्यान. क्षणाक्षणाला पारड जड होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं सीमामाता सालदोरे संघाचा सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. सामन्याचे सरपंच दीपक बोरकर सांगतात की 3 मिनिटांचाच वेळ बाकी येतो दोन्ही संघांसाठी. क्षणाक्षणाला पारड नक्कीच जड होत आहे. ते सीमामाता सालदोरे संघाचा पुढील फेरीमध्ये पोहोचण्याचे संघ नक्कीच सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्षणापासूनच आघाडी आपल्याकडे घेण्यात नक्कीच यश आलंय ते सीमामाता सालदोरे संघाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. 2 मिनिटाचाच वेळ बाकी दोन्ही संघांसाठी. एक चांगल्या प्रकारची आघाडी शेवटच्या क्षणाला सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यात नक्की झालेली आपण पाहतोय. पुढील फेरीमध्ये संघ दिमागात जाणार यात फील्ड मात्र शंका नाही आहे. कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही. सामन्यात परत येण्यात त्याची केकेडी दापोली संघाला. बहारदार असा खेळ नक्कीच आपण पाहतोय सीमामाता सालदोरे संघाच्या माध्यमातून. आज रोहन ओके आणि श्री संकुळकर यांची अनुपस्थिती तरी संघ एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना नक्कीच आपण पाहतोय.
सामना संपायला शेवटचा मिनिट. तिसऱ्या चढाईचा इशारा केकेडी दापोली संघासाठी. सामन्यातील थोडीशी औपचारिकता बाकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील फेरीमध्ये सीसीमोता सांगोले संघ जाण्यासाठी सज्ज होतोय. एक चांगल्या प्रकारची आघाडी शेवटच्या क्षणाला सीसीमोता सांगोले संघाच्या खात्यात आली नक्कीच आपण पाहतोय आणि पुढील फेरीमध्ये नक्कीच संघ प्रवेश करणार यात ते मात्र ही शंका नाही. चालू सामना संपत होणारा पुढील सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना श्रीराम करदे विरुद्ध अमर भारत टाळसुरे. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूला घेऊन आपण क्रीडांगणावर उपस्थित व्हायचं आहे. सामना संपला जातोय. चालू सामन्यामध्ये